रेडी स्टार्ट. आधुनिकीकरणाच्या अत्यावश्यक प्रक्रियेत उलट निवडणुकीमुळेच निधीची कमतरता यंदा भासू शकते. यापूर्वी मार्च 18 मध्ये खंडूरी अहवाल संसदेत मांडण्यात आला आणि त्यात भारताच्या लष्करी सज्जतेच्या स्थितीचा आढावा घेण्यात आलेला होता. पण 2019च्या निवडणुकीनंतर असा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आलेला नाही. भारतीय सैन्याच्या क्षमतेबद्दल होणारी भाषणबाजी आणि आत्ताची सज्जता यात फरक असण्याच्या शंकेला त्यामुळे वाव आहे. प्यारा, त्यापेक्षा अधिक गंभीर आव्हान हे आहे की संस्थात्मकदृष्ट्या भारतीय संरक्षण दले अगदी वरिष्ठ आणि सर्वात तळाच्या भरती पातळीला होत असलेल्या मूलगामी बदलांच्या प्रक्रियेतून सध्या वाटचाल करत आहेत. थिएटर कमांडमुळे रणभूमीनिहाय वरिष्ठ नियुक्त होतील. अननुभवी तरुणांच्या भरतीची पद्धतही आपण बदलतो आहोत. सेवानिवृत्त 3 स्टार अधिकाऱ्यांची द्वितीय सीडीएस म्हणून नियुक्ती करणे हा नरेंद्र मोदी सरकारचा एक धडाडीचा निर्णय म्हणून कौतुक झालेले आहेच, परंतु सशस्त्र दलांच्या राजकारणबाह्य स्वरूपाला त्यामुळे खीळ बसली आहे. लष्कराच्या लढाऊ कार्यक्षमतेवर आणि उच्च संरक्षण व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होईल का? झाल्यास कसा होईल हे या टप्प्यावर तरी निश्चित आहे. तरुणांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना हा धोरणात्मक बदलही अधिक महत्त्वाचा ठरला आहे. शिवाय माजी लष्करप्रमुख जनरल एम नरवणे यांच्या आत्मचरित्रवजा पुस्तकातील काही उतारे इतरत्र छापले गेल्यानंतर वादच नको म्हणून या पुस्तकाबद्दल कसा मनाई हुकूम काढण्यात आला हे आपण पाहिले. तसेच गोरखा रेजिमेंट्सवर झालेल्या परिणामामुळे दीर्घकाळात सैन्याची लढाऊ पातळी कमी होऊ शकते याचीही चर्चा अनेकांनी केली. प्यारा, या झाल्या होऊन गेलेल्या गोष्टी. आपण पुढे पाहायचे, आता पुढचे चालायचे. हे ऐकायला छान वाटेल, अगदी युक्तिवाद म्हणूनही हे ग्राह्य मानू. पण मग आपण पुढे तरी पाहतो आहोत काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरेल. कारण तो प्रश्न सर्वच पारंपरिक शस्त्रसामग्रीच्या म्हणजे रणगाडे, युद्धविमाने, विमानवाहू नौका यांच्या आधुनिकीकरणापर्यंत आणि पुढं तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरापर्यंत जाईल. प्यारा, तेव्हा पुढचे पाहावे लागणार आहेच, पण मागच्या अनुभवातून काही धडे घेतलेले बरे. विशेषतः राष्ट्रबाह्य शक्ती आणि त्यांच्या हातातले तंत्रज्ञान, त्यांचे छुपे पाठीराखे यांच्याशीही त्यामुळे लढावे लागणार आहे. हा धडा तर ताज्या इतिहासाने दिलेला आहे. प्यारा, शक्यच नाही म्हणून ज्या कल्पनांची खिल्ली उडविली गेली त्यापुढे शास्त्राच्या कसोटीवर सिद्ध झाल्याची, स्वीकारल्या गेल्याची आणि प्रस्थापित झाल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या प्रांतात आढळतात. अवयव प्रत्यारोपण ही त्यापैकीच एक कल्पना. ती मांडून हास्य करून घेणाऱ्या आणि तरीही शेवटपर्यंत पाठपुरावा करत ती सिद्ध करून दाखविणाऱ्या अनेकांना नवजीवन देणाऱ्या रॉयकॉन या ब्रिटिश संशोधकाचे नुकतेच निधन झाले. 1950च्या सुमारास रॉय वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांच्या रुग्णालयातील त्यांच्याच वयाचा एक रुग्ण मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे 2 आठवड्यात मृत्युमुखी पडणार असल्याचे त्यांना कळले. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा मुलगा असलेल्या रॉय यांनी बालपणीच बाबांकडून गाड्यांचे निकामी भाग बदलून नवे लावून वाहन पुन्हा नव्यासारखे करण्याची कौशल्य अवगत केली होती.
हेच तंत्र मानवी अवयवांनाही लागू होऊ शकते असा त्यांचा तर्क होता. त्यांनी ही कल्पना वरिष्ठांपुढे मांडली, मात्र वरिष्ठांनी भोळसटपणाचा शेरा मारून ती शक्यता फेटाळली. परंतु रॉय यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यांच्यापुढे 2 प्रश्न होते. एक, निकामी अवयव काढून नवा अवयव कसा लावावा आणि दुसरा, शरीरात बाह्य घटकाचा प्रवेश होताच त्याविरोधात कामाला लागणाऱ्या प्रतिकारशक्तीवर नियंत्रण कसे मिळवावे. त्यांनी उंदीर, डुक्कर, कुत्रा अशा प्राण्यांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रयोग केले. प्रतिकारशक्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेडिएशनचा वापर करून पाहिला, मात्र त्यामुळे प्राणी मृत्युमुखी पडले. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी रॉय यांच्या विरोधात आघाडीच उघडली. एकाने चक्क त्यांच्या घरी बॉम्ब पाठविला. 1959 मध्ये मात्र त्यांना एक आशेचा किरण गवसला. त्यांनी कुत्र्याच्या शरीरात मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना 6 कॅप्टोप्युरिन या रक्ताच्या कर्करोगावरील औषधाचा वापर केला. हा कुत्रा 1 महिना जगला. ब्रिटनमध्ये रॉय यांचे हे प्रयोग सुरू होते तेव्हा 1969 मध्ये अमेरिकेतील थॉमस स्टार्झल या शास्त्रज्ञाने पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.